बोर झाले का मी बसून बसून? थोडीशी कामं करू दे मला. गो गो बाय. कित्येक स्ट्रेस घेतस? काही गरज नाहीये कामं करायची. मी काय म्हणते, आज तू उगाच लवकर उठलीस. जा जाऊन आराम कर. जा झोप. परत तेच प्रेरणादी. आताच सांगितलं ना यार, मी बोर झाले यार बसून बसून. एक काम कर, तू जा आणि तू आराम कर. मी काम करते. मी आजारी असताना माझी मोठी बहीण काळजी घेणार नाही ना, इतकी काळजी घेतलीस तू. आपल्याच माणसांसाठी करतो ना गो आपण. मी पण तेच सांगते प्रेरणादी. आपल्याच माणसांसाठी करते मी हे सगळं. आता तू जा आणि मला कामं करू दे. गो मिठू, कित्याक उगाच करतस एवढं? जाऊ दे. अगं तसंही मी आता लगेच माझ्या कामाला सुरुवात करणार नाहीये. सो करू दे ना मला थोडीशी तुझी मदत. तुझी धावपळ बघवत नाही ग मला. बाय मिठू. काल एखाद्या मोठ्या माणसासारखी माझी बाजू घेतलीस ना गो आई समोर. आमच्यापेक्षा ना सगळ्यात जास्त कष्ट ना प्रेरणादी करते. आमचं नातं रक्ताचं नसलं ना तरी रक्तापेक्षा घट्ट नातं आहे. खरंच सांगू, मग ना कुणीतरी मोठा आधार आहे आपल्या पाठीशी असं वाटलं गो. आणि आपण सगळं व्यवस्थित करतोय अशी खात्री वाटली मनातून. खंबीरपणे आपल्याला साथ द्यायला आपली मिठू आहे, आपल्या सगळ्या मैत्रिणी आहेत, त्याची खात्री पटली परत एकदा. थँक्यू. बस क्या यार प्रेरणादी, रुलाएगी क्या अब? डॉक्टरांनी काय सांगितलं विसरलीस? मला रडवायचं नाही. हो. अरे वा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज सकाळ सकाळ दोन मुली छान हसताना दिसल्या, म्हणजे माझा दिवस चांगला जाणार. अरे वा, बरं झालं तुम्ही तिघी बी इथेच आहात. बल्लरी, राधा उठली का ग? तिच्याबद्दलच सांगायला आले मी. काल रात्री तिला ताप नव्हता, पण आत्ता तिला ताप आहे. स्वामी, अरे देवा, मी काय म्हणते, आपण तिला डॉक्टरकडे घेऊन जाऊयात का आता? नाही, बरोबर बोलतेस तू. न्यायला तर पाहिजेच डॉक्टरकडे. पण मका डबे पोचवायचेत गो. मी तर नाही जाऊ शकणार. कोण नेईल? मी घेऊन जाते ना तिला. आता सकाळी तसंही मला जास्त काम नाहीये. आय कॅन डू इट. हो चालेल.